सावली शहरात व आसपासच्या परिसरात जंगली डुकरांचा हैदोस वाढल्याने शहरात भीतीचे वातावरण आहे। कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहणे, नगराध्यक्ष लता लाकडे, उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपकार, शहर अध्यक्ष अमर कोणपत्तीवार, पाणी पुरवठा, आरोग्य व स्वच्छता सभापती प्रीतम गेडाम यांच्या प्रमुख उपस्थितीत वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांना निवेदन देण्यात आले। 16 जुलैला सावली शहराला लागून असलेल्या शेतात जंगली डुकरांच्या हल्ल्यात 1 ठार तर 6 जण जखमी झालेले होते। या घटनेमुळे सावली शहरात तसेच आजूबाजूला भीतीचे वातावरण निर्माण झाले। ही घटना ताजी असतानाच पुन्हा 30 जूनला गजानन दशरथ गावतुरे हे स्वतःच्या शेतात काम करीत असताना सकाळी 10 वाजताच्या दरम्यान त्यांच्यावर रानटी डुकराने हल्ला चढविला व त्यांना जखमी केले। तसेच 31 जुलैला रानटी डुक्कर व त्यांचे पिल्ल हे प्रभाग क्रमांक 13 व प्रभाग क्रमांक 14 येथे रात्रीच्या सुमारास शेतातून शहराकडे प्रवेश करीत आहे। त्यामुळे अनेक शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे। कामानिमित्त घराबाहेर पडणे कठीण झालेले आहे। त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सावली शहर व आजूबाजूच्या परिसरात वावरत असलेल्या जंगली डुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। यावेळी महिला व बालकल्याण सभापती सीमा संतोषवार, बांधकाम सभापती प्रियंका रामटेके, नगरसेवक प्रफुल्ल वाळके, सचिन संगेडवार, अंतबोध बोरकर, नितेश रस्से, नगरसेविका साधना वाडई, ज्योती गेडाम, ज्योती शिंदे, अंजली देवगडे तसेच टीकाराम रोहणकर, कमलेश गेडाम, राकेश खोटेकर, कुणाल मालवणकर आदी उपस्थित होते।